नमस्कार शिक्षक मित्रांनो, मागच्या 7 वर्षापासून आपण शिक्षकांना मार्गदर्शन करतोय. प्रत्येक टीईटी एक्झाम मध्ये आपले 400 ते 500 विद्यार्थी किंवा 1000 ते 2000 विद्यार्थी शिक्षक भरतीमध्ये सामील होतात. आत्ताच जेव्हा 23 नोव्हेंबरला पेपर झाला, 23 नोव्हेंबर मध्ये सुद्धा नक्कीच माझे जवळपास 1000 ते 1500 विद्यार्थी पास झालेले असतील. कारण आपल्यातलं वैशिष्ट्य म्हणजे सातत्यपूर्ण अभ्यास. शिक्षकांनो, पहिल्याच प्रयत्नामध्ये टीईटी कशी क्रॅक करावी याबद्दल आपण सविस्तर चर्चा व अभ्यासाचं नियोजन कसं असावं याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती बाबतचे किंवा शिक्षकांना ज्या टीईटी परीक्षा लागू झालेले नियम व कधी परीक्षा होणार आणि परीक्षा झाल्यानंतर आपल्याला कशा पद्धत परीक्षा आल्यानंतर कसा अभ्यास करावा व सातत्यपूर्ण अभ्यासामध्ये खंड न पडता थोडा अभ्यास ग्रोथ करत टीईटी परीक्षा कशी क्रॅक करावी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा. पहा शिक्षक मंडळींनो, तुम्हाला आता अधिवेशन चालू आहे. शिक्षकांनी मोर्चा वळवला होता. मोर्चा वळवत असताना किंवा शिक्षकांनी मोर्चामध्ये असं सांगितलं होतं की बा आम्ही परीक्षा किती वेळेस पास करायच्या सर्व मान्य आहे, पण सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय आलाय की सुप्रीम कोर्टाने असं सांगण्यात आलं की बाबा आगामी काळामध्ये जर प्राथमिक किंवा माध्यमिक जे काही 8वी पर्यंत शिक्षक आहेत त्यांना टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे. आणि तो नियम काय ठेवलाय आपला एनईपीचं धोरण, त्याला ऑप्शन मध्ये सीटीटी सुद्धा तुम्ही पास करू शकता. या दोन्ही पैकी एक परीक्षा पास करू शकता. अभ्यासाचं नियोजन कसं ठेवावं, विशेष करून प्राथमिक मध्ये जर बघितलं 1ली ते 5वी वर्गाच्या शिक्षकासाठी पेपर क्रमांक 1 असतो आणि या पेपर क्रमांक 1 देणारे महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 लाख शिक्षक आहेत आणि या 1.5 लाख शिक्षकांना कंपल्सरी टीईटी परीक्षा पास करायला सांगितलेलं आहे. ज्यांचं वय 52 वर्षापेक्षा कमी व 5 वर्षापेक्षा कमी कालावधी असणाऱ्या म्हणजे रिटायरमेंटला कमी कालावधी असणाऱ्या सर्व लोकांना काय टीईटी बंधनकारक केलेली आहे. तसेच ज्यांना केंद्र प्रमुख किंवा प्रमोशन हवा आहे त्यांना सुद्धा टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे. पेपर क्रमांक 1 मध्ये जर विचार घेतला, पेपर क्रमांक 1 अगोदर समजून सांगतो, पेपर क्रमांक 2 नंतर समजून सांगतो. त्यांचं शिक्षण जर बघितलं, एकतर डीएड झालेलं असतं, 12वी पास डीएड किंवा पदवी डीएड अशा पद्धतीने त्यांचं शिक्षण झालेलं असतं आणि त्यांना आत्ताच्या हार्डनेस नुसार जर विचारात घेतलं टीईटी परीक्षा देणं आणि परीक्षेमध्ये पास होणं थोडंसं जड जातं. पण अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवून जर तुम्ही अभ्यास केलात, थोडा अभ्यास करत राहिलात तर ही टीईटी परीक्षा तुमच्याकडून सुद्धा क्रॅक होऊ शकते. आणि कशी क्रॅक करायची, क्लासेस आतापासून केले तर किती फायदा होतो याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. पहा, 150 प्रश्नांची ही टीईटी एक्झाम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आता वाटेल तुम्हाला याच्यामध्ये बेसिक प्रश्नांचा जर समावेश बघितला तर आता जवळपास माझ्याकडे जे शिक्षक लोक होते, जवळपास 150+ शिक्षक लोकांनी मला सांगितलं की सर यावेळेचा मागच्या टीईटीच्या पेपरच्या तुलनेमध्ये पेपर सोपा होता आणि आम्हाला पेपर निघण्याची संधी म्हणजे पेपर सुद्धा आमच्याकडून क्रॅक होईलच अशी गॅरंटी सुद्धा दिलेली आहे. आणि रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला ते दिसेल सुद्धा, कारण त्यांनी परीक्षेच्या अगोदर क्लासला जॉईन झाले नाही, परीक्षेच्या अगोदर म्हणजे अगदीच जवळ असताना परीक्षा जॉईन झाली नाही, जेव्हा तो निर्णय आला तेव्हापासून ते अभ्यासाला लागले होते, हे प्रामाणिकपणे सांगतो. ठीक आहे, आता मुद्दा आहे बघा, याच्यामध्ये 2 लँग्वेज आहेत, एक तर तुम्ही मराठी आणि दुसरं जर म्हटलं तर इंग्रजी किंवा हिंदी निवडू शकता तुम्ही. मग बरेच विद्यार्थी जे काही हिंदी मधल्या नोट्स वगैरे अवेलेबल नाहीत, कोणाला जड जातं, तर त्यांनी इंग्रजी हा विषय निवडलेला आहे. मराठी विषयामध्ये जर बघितलं तर 30 प्रश्न असतात आणि या 30 प्रश्नामध्ये डिवायडेशन केलं असतं. ग्रामर, एखादी कविता, एखादा उतारा आणि शब्दसंग्रह याचा गट असतो. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, जर स्कॉलरशिपचा पेपर बघितला किंवा नवोदयाचा पेपर बघितला, त्या पेपरच्या पॅटर्न नुसारच असतं, फक्त थोडंसं हार्डनेस जास्त असतं. आणि त्याच्यामध्ये जर विचारात घेतलं, आता दुसरा नवीन विषय म्हणजे बालमानसशास्त्र, बाकीचे सर्व विषय सारखेच आहेत, फक्त हार्डनेस जास्त आहे. भूमिती जर बघितली तुम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षेला आहे, नवोदय परीक्षेला आहे, 8वी स्कॉलरशिपच्या परीक्षेला आहे
आणि बालमानसशास्त्र हा नवीन विषय आहे फक्त तुमच्यासाठी. लक्षात ठेवा, हे माइंडसेट जर बनवून तुम्ही अभ्यासाला लागलात तर आगामी काळामध्ये तुम्हाला महाटीईटी सारखी परीक्षा एका दमातच तुमची क्रॅक होणार आहे. पहा, हे 30-30चं पॅटर्न आहे. 2 लँग्वेज आहेत, याच्यामध्ये 60 मार्क आहेत. लक्षात घ्या, किती मार्क आहेत? 60 मार्क आहेत. म्हणजे 30 याचे आणि या दोन्ही पैकी एक लँग्वेज निवडली त्याचे 30 मार्क. म्हणजे या 30 आणि 30-60 पैकी आपल्याला 40 गुण मिळवता आले तर आपल्याकडून धन्य झालं, आपली टीईटी क्रॅक झाली म्हणून समजायची. राहतो मानस सारखा विषय, बालमानसशास्त्र हा विषय नवीन असला तरी विद्यार्थ्याच्या कलागुणावर किंवा विद्यार्थ्याच्या वागणुकीवर जवळपास 80% प्रश्न अवलंबून असतात. म्हणजे 30च्या 80% म्हणजे 8-24 जवळपास 20-22 प्रश्न तुमच्याकडून क्रॅक होण्याची शक्यता काहीच नाकारता येत नाही. सिलेबस शॉर्ट आहे, याच्यात सुद्धा आपल्याला 25 मार्कापर्यंत पोहोचायचं आहे आणि 25 मार्क मिळाले पाहिजेत या दृष्टीने आतापासून पावलं उचलणं गरजेचं आहे. त्यानंतरचा तिसरा विषय जर बघितला तर मॅथ आहे. मॅथ जर विचारात घेतलं, मॅथचं काठिण्य पातळी किंवा मॅथचं बेसिक नॉलेज जर असेल तुम्हाला, मॅथ आणि जिओमेट्रीचं जर बेसिक नॉलेज जर असेल तर तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा एक 20 मार्कापर्यंत पोहोचता येतं आरामशीर. कारण मॅथ जर बघितलं, तुम्हाला संख्याज्ञानावर 4-5 क्वेश्चन विचारले, मागचे क्वेश्चन पेपर काढून बघा किंवा 23 नोव्हेंबरचा क्वेश्चन पेपर काढून बघा. संख्याज्ञान, मूळ संख्या, सहमूळ संख्या, आकृत्याचे क्षेत्रफळ, आकृत्या मोजणी, त्याच्यानंतर नफा तोटाचे बेसिक, जे की 8वी परीक्षेला सुद्धा हार्ड आहेत काही प्रश्न, पण इकडे सोपे टाकलेले आहेत या वर्षीच्या टीईटी एक्झाम मध्ये. आणि तीच काठिण्य पातळी राखून आपल्याला पुढल्या वेळेस सुद्धा टीईटी एक्झाम द्यायची आहे. परीक्षा कधी असणार? बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर ऑगस्ट 2026च्या अगोदर ज्या शिक्षकांनी अजूनपर्यंत टीईटी एक्झाम क्रॅक केलेली नाही त्यांना टीईटी एक्झाम क्रॅक करायला सांगितलेलं हे शिक्षण मंत्र्यांचं वक्तव्य आहे. तुम्ही सुद्धा सोशल मीडियाला बघितलेलं असेल. आता मी तुमच्या बाजूने आहे का त्या शिक्षण मंत्र्याच्या बाजूने? मी फक्त हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या बाजूने आहे. जर विचारात घेतलं, सुप्रीम कोर्टातले निर्णय हे बदलत नसतात. जेणेकरून तुम्हाला अनुभवता आले असतील याच्या अगोदर MSCITचा मुद्दा जेव्हा पुढे आला होता तेव्हा सुद्धा जर विचारात घेतलं, बऱ्याच लोकांनी त्या MSCIT साठी विरोध केला होता, आंदोलनं झाली होते, पण MSCIT कंपल्सरी त्यांच्याकडून करून घेतलीच. शेवटी प्रमाणपत्र कुठून आणलं ते माहित नाही, पण प्रमाणपत्र आपल्या हातात आलं. टीईटी एक्झाम पारदर्शक असल्यामुळे याचे अभ्यासाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे, हे ठामपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. त्यानंतर EVS सारखा विषय जर बघितला तर 5वी ते 7वी पर्यंतच्या इतिहास, भूगोल, विज्ञान जर प्रश्न केले या विषयामध्ये सुद्धा 15 प्रश्न आपल्याला मिळवता येतील. पहा इकडे टोटल करून 2 लँग्वेज मध्ये 40 मार्क, CDP सारख्या विषयामध्ये 25 मार्क, त्यानंतर जर बघितलं मॅथ व जिओमेट्री मध्ये 20 मार्क आणि EVS सारख्या विषयामध्ये 15 मार्क. अशा पद्धतीने 5 आणि 5 10 ला 0, हाचेले 1 4 आणि 5 6 7 8 9 आणि 10. जवळपास आपण 100 मार्काची तयारी करायची. 150 पैकी आपल्याला 150 मार्काची अजिबात तयारी करायची नाही. 150 मार्काचं शिकवलं जाईल, पण आपण 100 मार्काचंच नियोजन जर करून ही टीईटी परीक्षा एका झटक्यात आपण पास करू शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मंडळींनो, विद्यार्थी म्हणता येणार नाही, शिक्षक मंडळीने एक लक्षात ठेवा, हे आपल्या मागे लागलेला जो काही भुंगा आहे हे आपल्याला कायमचा मिटवायचा असेल तर थोडा थोडा आतापासून अभ्यासाला सुरुवात करावी. माझं हे व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट मत आहे. कारण माझा वर्षभर क्लास चालतो. वर्षभर जेवढे विद्यार्थी येतात, जेव्हा क्लासच्या 15-20 दिवस अगोदर जे जॉईन होतात आणि त्यांना या टीईटीचं नॉलेज नाही, ते कसे पास करता येतील हा पण प्रश्नचिन्हच आहे. पण जे वर्षभर, काही मुलं 6 महिन्यापासून, काही मुलं 3 महिन्यापासून, म्हणजे आताची सिच्युएशन आपल्यासाठी फक्त 6 महिने आहेत पुढले. या 6 महिन्यामध्ये नियोजनबद्ध स्टेप बाय स्टेप कधी कधी अभ्यास करून सुद्धा टीईटी एक्झाम पास करता येते, हेच सांगता येते. आता पहा, हे झालं आपलं 2 लँग्वेजचे आपलं ठरले, कुठलेही असू द्या. आता BA ज्यांचं झालंय त्यांना पहिला पेपर द्यायचा असतो. BA ज्यांचं झालंय त्यांना सेकंड पेपर मधला सोशल सायन्स हा पेपर द्यावा लागतो. आता या सोशल सायन्सला 60 गुण आहेत. आता बघा, लक्षात घ्या, लँग्वेजचे 40 आणि सोशल सायन्सचे 40 जर पकडले, इथे 80 गुण झाले. सीडीपी सारख्या विषयामध्ये आपल्याला 25 गुण मिळवायचे, म्हणजेच ही सुद्धा टोटल 105च्या आसपास जाते. म्हणजे लक्षात घ्या, मॅथ सायन्स वाल्यांनी पण ही स्ट्रॅटेजी वापरायची. सेकंड पेपर द्यावा लागतो. ज्यांचं शिक्षण झाले BSc
किंवा B.Com झालेला आहे, BCA झालेला आहे किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, D.Ed B.Ed केलं त्यांना हा पेपर द्यावा लागतो. BSc B.Ed ज्यांचं झालंय जेणेकरून त्यांना पेपर कोणता सेकंड मधला जे की मॅथ सायन्स वाला पेपर द्यावा लागतो. आता त्याने काय करणं गरजेचं आहे, सेम मॅथ सायन्स मध्ये तुम्हाला किमान 60 प्रश्न आहेत, त्यापैकी आपल्याला 40 मार्क मिळवायचे. लँग्वेजचे 40 फिक्सच करून टाकायचे आणि CDP सारख्या विषयामध्ये 25 गुण मिळवायचे. म्हणजे आपली TET कोणत्याही पद्धतीने क्रॅक करता येते. आता पुणे मास्तर एवढं सांगते, का सांगते? पुणे मास्तरचा हंगामी क्लास नाही. TETची एक्झाम आली म्हणजे लगेच क्लासेस चालू. TET एक्झाम गेली, TET कडे डुकून पण बघायचं नाही, अभ्यासक्रम संपलाय का नाही, घेणं देणं नाही, काहीच नाही. ते विद्यार्थी कुठे आहेत, पास झालेत का नाही, फक्त रिझल्ट दाखवण्यासाठी आकडा येतो. अशा पद्धतीने आपला अभ्यासक्रम ठरलेला नाहीये. थोडा अभ्यास करत तुम्ही मुलांसोबतच अभ्यास करून हे TET पास झाल्यासारखं फील होईल. म्हणजे जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये TETचं अजिबात दडपण येणार नाही. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. अशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. पर आता जर तुम्हाला याच्या TET पास करायचे बाबा, काही करून आपलं भविष्यामध्ये गळचिपी होणार नाही या वयामध्ये, तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. आता राहिला मुद्दा, नोट्स भेटतील का सर? यस, सर्व विषयाच्या नोट्स उपलब्ध आहेत. सर्व ऑल सब्जेक्ट नोट्स उपलब्ध आहेत. ऑल सब्जेक्टच्या नोट्स उपलब्ध, क्वेश्चन पेपर बँक सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणतीच गोष्ट तुमच्याकडून राहणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे भविष्य काळामध्ये आपल्याला आगामी काळामध्ये 100% यश मिळवायचं असेल तर आत्ताच संपर्क साधू शकता आणि आपली स्ट्रॅटेजी अशीच ठेवू शकता. लँग्वेज मध्ये 40 गुण लक्षात ठेवा, लँग्वेज मध्ये 40 गुण, CDP मध्ये 25 गुण, इथे झाले 65 गुण आणि इतर विषयामध्ये 15 ते 20 गुण मिळवता आले की 100% तुम्ही काय करू शकता, TET ला क्रॅक करू शकता. आणि तो अभ्यास आपल्याला फक्त दिवसभरामधले 2 तास डेली द्यायचे. 2 तास डेली म्हणतोय. आज समजा मॅथचं लेक्चर करा किंवा सायन्सचं लेक्चर करा, मॅथ सायन्सचं 2च लेक्चर करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जर विचारात आलं बाबा EVS लेक्चर करायचं, EVS करा. SS वाल्यांनी SS करा. नको आज कंटाळा, नोट्स वाचा फक्त. आज नको, CDP सारखा इंटरेस्टिंग विषय चे लेक्चर करा, जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये मार्क वेचता येतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून ही TET परीक्षा क्रॅक करता येईल. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. शिक्षक मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणारी प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी फक्त क्लाससाठी व्हिडिओ बनवला नाही, तर आगामी काळामध्ये माझं मार्गदर्शन मिळून तुम्ही नुसते व्हिडिओ बघून जर पास झालात तरी धन्य, ऋण फेडले म्हणायचं. आणि थांबतो इथे. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.